नमस्कार, ओळखला का मला? मी रिद्धी. वेलकम टू रीज ब्लॉग. तू पण कर. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज काय बनवायचं आहे आपल्याला? फ्लॉवरची भाजी. हो, फ्लॉवरची भाजी. आणि मी टाईम असा निवडला आहे ज्या टायमिंगला घरच्यांना भूक लागते, कारण मग ती भाजी कशी झाली तरी त्यांना ती खायला लागणार. अरे देवा, ये गडबड आहे बाबा. तशी तर भाजी चांगलीच होणार आहे, पण तरी पण ती त्यांना खायलाच नाही करते, खायला लागणार. मी काय चांगली नाही करत, मी चांगली करते. तिच्याकडे लक्ष देऊ नका, मी चांगली करते. तुम्हाला जर खोटा वाटत असेल तुम्ही या माझ्या घरी आणि खाऊन बघा, हो की नाही दीदी? व्हिडिओच्या नंतर भेट. तर आता कांदा वगैरे, कांदा चिरून झाला आहे, टोमॅटो चिरून झाले तर तिकडे नको. आपल्याला आलं आणि लसूणची पेस्ट करायची. त्यासाठी मी लसूण निवडते, लसूण सोलते आहे. लसूणची पेस्ट करायची आहे, लक्षात ठेवा. त्यासाठी आपल्याला हे साल काढायचं आहे वरचं, दिसते का? ASMR, काहीच ASMR. मी सोलून येते, तुम्ही थांबा. तर मी आता आलं लसूणची पेस्ट केली आहे, कांदा पण चिरून वगैरे सगळं झालं आहे. पण आता फोडणी दिली आहे. फ्लॉवर आम्ही आधी उकडून घेतली आहे. हां, उकडून घेतली आहे, म्हणजे पूर्ण नाही, थोडीशी, म्हणजे थोडीशी समजा. आता तुम्ही आपण आता भाजी करू. चला, नाही तर आपलं तापण लागलं. ही एक मिरची सुद्धा टाकायची त्याच्यात. आताशी टाकते. आपण ना ह्याच्यात आता हे टाकून देऊया, आलं लसूण पेस्ट, म्हणजे छान ती फोडणी एकत्र होईल. फोडणी थोडी झाली, सॉरी पेस्ट थोडी झाली. तुम्ही जास्त घ्या करताना तेव्हा. काहीच ही भाजी अख्खी मी माझ्या अंदाजे करते, तुम्ही तुमच्या रिस्कवर बनवा. आपण आता ना कांदा आणि टोमॅटो टाकून दिलेच. आता कांदा आहे ना होऊन द्यायचा आहे. तर पटकन होण्यासाठी आपण त्याच्यावर लगेच मीठ टाकूया, म्हणजे कांदा लवकर शिजेल. हो, खाते तिखट घालायची, तुला आवडतं तिखट? साखरेचं हे थोडीशी साखर टाकायची. आपण नाही, थोडीशी साखर पण टाकूया, टेस्टसाठी छान लागते. थोडीच टाका, नाही तर मग गोड भाजी बनणार आणि घरचे जेवणार नाही. आमच्या घरच्यांना जेवायला लागणार, कारण हा टाईमच असा आहे. 8:30 वाजले. हिंग टाकलंय आता मी, हिंग. आता ना शिट्ट्या काय मारते, हे का आणलं छान. आता ना आपण लिंबू पावडर टाकूया. मी सगळ्या ह्याच्यात लिंबू पावडर टाकते, दुधात पण टाकते लिंबू पावडर. पनीर बनवायचं असेल तर मग त्याचाच घोटाळा होतो. पनीर घोटायची रेसिपी बघा, काही चांगली. आता या कांदा होऊ द्या थोडासा, पूर्ण होऊ द्या, जाऊ द्या. तर जोपर्यंत आपली फोडणी होती तोपर्यंत मी फरसाणसाठी भूक लागली. दीदीने पण तिची सोय केली. तसा आपला लास्ट ऑप्शन आहे, पण भाजी चांगली बनणार आहे. तुम्हाला आवडते का भाजी फ्लॉवरची? तुम्हाला
मला आता जी काय करते अशीच करते ती नेहमी अशा पुऱ्यांची मोठ्यामध्ये बसते. एक मिनिट ती बोलायच्या ह्याच्यातला कांदा जाळायचा नाही जायला लक्ष ना होत आलंय होऊ दे. ती चांगली लागते का ही चांगली लागते चल आवडत कोणती पावडर लागते मी कुठली समजताय बोलली मी ही पावडर तुम्ही समजताय ती नाही तुम्ही कुठली समजताय ORS तर पावडर माझी बरोबर आपल्याला हां कळलं का तिथं आई पण आली आई आई गं भाजी बनवते बनव ना फ्लावरची बनवते ना छान बनव तू रिव्ह्यू दे ना सांग कशी लागली अजून बोलू दे खरं खाऊ दे खरं मग सांगाल ना असं कसं सांगायचं हे खाऊन बघ एवढं ते तू खा चला आता बोलली झाली मी बोलली नाही झाली हा उद्या कशी आता कांदा हो हो काय आता नाही सांगत एकदाच असतं ते जाऊन मी खाली काय बोलली ते कांदा झाल्या आता मसाला टाकायचा. आपल्याला ना आधी सगळे बेसिक मसाले टाकायचे म्हणजे हळद आणि तिखट. पहिले आपण थोडंच टाकूया कारण आपल्याला अजून बाकीचे पण मसाले टाकायचे. तसं तर तुमच्या घरचे जे मसाले आहेत ते तुम्ही सगळे टाका कारण त्याने चांगलं लागतं. आता हा कुठला आहे ते मला माहीत नाही आहे मी टाकते. हा बहुतेक कांदा लसूण मसाला आहे मला माहीत नाही आहे पण असं आहे. धने पावडर गोडा मसाला आहे हा. हे खाल्ल्यानं हा मसाला टाकला तुम्ही भाजीत गोडा मसाला गोडावेळी पळतात पावड्या आणि सगळ्यात मेन मॅगी मसाला हा टाकला ना खूप छान होती भाजी. आता हे सगळं ना परतून घेऊया आपण. आता आपल्याला ह्याच्यात पाणी टाकायचं आहे. एवढं पाणी नाही टाकायचं की ह्याचा रस्सा व्हायला पाहिजे थोडीशी ठीक पण नाही ते पाणी सारखं आटवायचं आपल्याला. एवढा सुंदर वास येतोय ना सुंदर वास सुंदर नसतो सुगंध भाजीचा सुगंध येतोय अरे वा तुम्ही बघू शकता किती छान आहे. आता ह्याच्यात ना उकळून द्यायची ही थोडंसं कोथिंबीर टाकायची मेन. आता मी चिरून घेते मग आपल्याला फ्लॉवर टाकायची. आपण ना ह्याच्यात आता कोथिंबीर टाकूया म्हणजे छान टेस्ट येईल. आत्ताच उकळताना टाकायची म्हणजे ती अशी त्यात विरघळत नाही पण त्याची टेस्ट त्यात उतरल. किती छान दिसते बघा. पण आपल्याला ही अशी ग्रेव्ही नाही ठेवायची आटवायचं आहे हे एकदम मसाला करायचं आहे. पण फ्लॉवर टाकल्यावर म्हणजे फ्लॉवरला आहे ना हा सगळा करीचा रस्सा मसाला लागतो. सो आता हे उकळलं आहे मी ह्याच्यात आता फ्लॉवर टाकून घेते. नुसती फ्लॉवर नाही बटाटा पण आहे सोबत. आता हे ना आपल्याला मिक्स करायचं आहे मस्त आणि अजिबात ग्रेव्ही नाही ठेवायची मगच ती मस्त मसालेदार बनणार. आता ही अशी दिसते पण ही उकळली ना की अजून छान दिसते. मी माझी दुसरी सोय पण करून ठेवते. मी वडापाव बनवून ठेवला आहे कारण आमच्याकडे आज कढी केली होती माझं मन झालं कढी वडापाव. तुम्ही काय करता ते आता म्हणजे सगळे सांगा मला ठीक आहे. आपण आता भेटू भाजी शिजल्यावर दिदी नाही का अभ्यास करते दीदी आठवण ह्याचा हात आहे ना हा दिदीच आहे. मी तिचा आता अभ्यास करते आता आणि तिला अभ्यास करून देऊ आणि भाजीला शिजून देऊ लई त्रास होऊ यायला. मी काल ना बटाटा त्याची भाजी करून दे मला एकदा बघितलं रिस्क तरी पण मी आज रिस्क घेतली फ्लॉवरची भाजी बनवायची. हुशार काल आहे माझी गोळी पण तर आता भाजी बनवून देऊया मग भेटूया आपण. तर आता भाजी शिजली आहे.
आता फक्त त्यात जो रस्सा आहे तो आटवायचा आपल्याला. आपण थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकू त्याच्यात. हे बघा. आता हा रस्सा आटला की आपण मग जेवायला बसेल. काही झाली भाजी बनवून मी दाखवते तुम्हाला. किती छान दिसते, मसालेदार दिसते का छान. तो मी 2 मिनिटं शांतता. सो मी आता जेवायला बसले. आपण टेस्ट करू भाजी. तुला नाही जेवायचं का? 2 मिनिटं शांतता ठेवा प्लीज. दीदी मम्मी नाही बोलताय गप्रावर. घसा दुखतोय ना, तेलकट खाते. जाऊ द्या त्यांना बोलू द्या. हा हम्म, इथे जाऊ द्या. खरंच छान झाली आहे. ओके. खरंच छान झाली. खोटं नाही बोलत मला तुम्ही. द्या की जेवायला. अगं नाही तुला डिश भाजी दे. तर काय माशीत असते उपाशी. आमचं पण रिएक्शन आहे. आमचं असं घेऊ मी बनियान आणि लुंगीवर. त्याला काय आहे म्हणून नॅचरल वाटतं ना. बरं थांबा. पप्पा. आज सोनूने बनवलेली भाजी खात आहे. अरे वा. नॅचरल हे आहे. ओ आहा. ओ आहा. छान केले. हाय का माझ्या हाताला चव. असंच रोज करत राहा. वाव. त्यांच्या नावाला काय करणार? आई तू खा की. हो का हिला मुद्दामून खोकला येतोय आता. मला खोकला येतोच. सकाळी सुट्टीवर येतात. काय हे पीठ देते खायला. ऐ, तुझ्याशी बोलते. कसं आहे. एकच नंबर भाजी झाली. आता फक्त चपात्या करायला शिक. भाजी शिकली, आता चपात्या करा. असंच रोज कर म्हणा. यासाठी मला सुट्ट्या दिल्या का कॉलेजवाल्यांनी. मग आता सुट्ट्या झाल्या की, परीक्षा झाली की, कॉलेज संपलं की 12वी. मेन काम चालू झालं. काय ओ बघितलं का आता कशी बसली होती. आता कशी बसली. पीठ. दीदी काय दाखवायचं ते दाखव. खाऊन दाखव. काय खाऊ. मीठ खा. कशी आहे. नीट नॅचरल रिॲक्शन पाहिजे आपल्याला. आपल्या ब्लॉगवर सगळं नॅचरल दाखवलं जातं. काय बनवलंय मला नाही आवडत फ्लावरची भाजी. पण कशी झाली. हा हो का. आपण आता आपल्या खाण्यावर फोकस करू. मी आता हे खाऊन घेते. मी आता नंतर बोलते. सो माझं आता जेवण वगैरे झालं आहे. एकदम पोटभर जेवण झालं आहे. मस्त झाली ती भाजी. तुम्ही पण रेसिपी ट्राय करा. माहिती मी अंदाजे टाकलेले भरपूर, पण झाली ती चांगली खाण्यासारखी. तर तुम्हाला वाटत असेल अजून आपण वेगवेगळ्या रेसिपी ट्राय कराव्यात तर तुम्ही कमेंट्स करून सांगा कोणत्या रेसिपी मी ट्राय करू. ठीक आहे चला बाय. गुड नाईट. लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा.